नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जॉब माझा अपडेटवर मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा आपण कोतवाल भरती विशेष व पोलीस पाटील भरती विशेष जे क्लासेस आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आपण सुरू केलेले आहेत. नुकतीच अहिल्यानगर कोतवाल भरतीची जी जाहिरात आहे ते आलेली आहेत, ज्याची परीक्षा जी आहे ती मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेत की 10 ऑगस्ट रोजी तुमची एक्झाम असणार आहेत. त्याबाबतच आपण आज चर्चा करूयात विद्यार्थी मित्रांनो. याआधीसुद्धा आपण मागच्या वर्षी कोतवाल भरती व पोलीस पाटील भरती विशेष काही क्लासेस व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही ते सुद्धा बघू शकता. तेथेसुद्धा भरपूर प्रश्नांचा सराव तुमचा होऊन जाईल. त्याच्या व्यतिरिक्त आपण आणखी काही विशेष महत्त्वाचे जे प्रश्न उत्तर असतील आताच्या दृष्टिकोनातून ते सुद्धा आपण आता घेण्याचा प्रयत्न करूया. तुमचा जास्तीत जास्त सराव व्हावा याच्या दृष्टिकोनातून आपण जास्तीत जास्त सराव प्रश्न घेऊयात. तर आज आपण अहिल्यानगर विशेष भरती म्हणजे अहिल्यानगर या जिल्ह्याविशेषवर आपण आज चर्चा करणार आहोत. याबाबतीत आपण आज काही प्रश्न बघणार आहोत आणि सोबतच आणखी काही त्याच्या संबंधित काही महत्त्वाचे फॅक्ट बघणार आहोत. तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जर चॅनलवर नवीन असाल तर, आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्वप्रथम आपण अहिल्यानगर विशेषमध्ये बघूयात. पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न असा आहे, अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे अधिकृतपणे भारत सरकारने केव्हा जाहीर केले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच अहमदनगर या जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर हे करण्यात आलेलं आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु हे कोणत्या तारखेला ते अधिकृतपणे भारत सरकारने घोषित केलं याबाबतीत आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. परीक्षेतनी नक्कीच विचारणार. तर त्यामुळेच हा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तर बघा, याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, 4 ऑक्टोंबर 2024. तर 4 ऑक्टोंबर 2024 रोजी भारत सरकारने अधिकृतपणे अहमदनगर जिल्ह्याचं नाव जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते बदलून अहिल्यानगर असं केलेलं आहे, म्हणजे अहिल्यानगर असं घोषित केलेलं आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त अहिल्यानगर या जिल्ह्यातील जे काही शहर आहेत आपलं अहिल्यानगर हे शहर आणि अहिल्यानगर तालुका याचं नामकरण जे आहेत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने 8 ऑक्टोबर रोजी जे आहेत ते जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा एक तारीख लक्षात ठेवा की अहिल्यानगर शहर आणि तालुक्याचं नामकरण अहिल्यानगर असं 8 ऑक्टोबर रोजी घोषित झालं आणि 4 ऑक्टोबर 2024 रोजी अहिल्यानगर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे नाव जे आहे ते अहमदनगर जिल्ह्याचं जे आहे ते बदलून झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अहिल्यानगर जे नामकरण जे आहे ते करण्यात जे आलेलं आहेत अहमदनगर जिल्ह्याचं, तर त्याबाबतीत काही अतिरिक्त जी माहिती आहेत बघा ते बघा विद्यार्थी मित्रांनो. काय तर महाराष्ट्र राज्य सरकारने 13 मार्च 2024 रोजी जे अहमदनगर जे जिल्हा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या अहमदनगर जिल्ह्याचं जे काही नामकरण अहिल्यानगर घोषित करण्यासाठीचं जे एक औपचारिक जो काही प्रस्ताव आहे विद्यार्थी मित्रांनो तो विधानसभेत मांडला होता. या जिल्ह्याचं नामकरण जे आहे अहिल्यानगर का करण्यात आलं तर 18व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून हे अहिल्यानगर हे नामकरण जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते करण्यात आलेलं आहे. त्यानंतर भारत सरकारने या नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून 4 ऑक्टोबर 2024 रोजी अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं घोषित केलं आणि त्यानंतर 4 दिवसात 8 ऑक्टोबर 2024 रोजी तालुका, जिल्हा व उपविभाग व गाव याचं नाव बदलून अहिल्यानगर असं करण्यात आलं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथेच तुमचेवाले 3 प्रश्न कव्हर होतात विद्यार्थी मित्रांनो. एक म्हणजे राज्य मंत्रिमंडळाने अहिल्यानगर नामकरणचा जो प्रस्ताव आहे तो कोणत्या तारखेला पारित केला तर तो 13 मार्च 2024 रोजी पारित केला होता. त्यानंतर
अहिल्यानगर हे नामकरण अधिकृतपणे भारत सरकारने कधी घोषित केलं तर 4 ऑक्टोबर 2024 रोजी. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 8 ऑक्टोबर 2024 रोजी अहिल्यानगर जिल्ह्याचं जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव याचं नामकरण जे आहे ते बदलून महाराष्ट्र सरकारने हे अधिकृतपणे जी घोषणा आहेत ते 8 ऑक्टोबर रोजी केलीत विद्यार्थी मित्रांनो. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे अहिल्यानगर या शहराची स्थापना कोणी केली. याच्यामध्ये बघा ऑप्शन आहेत महमूद अहमद, मलिक अहमद, बहमन शाह अहमद व दिवान मोहम्मद. तर याच्या जे बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ते बरोबर उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक 2 मलिक अहमद. मलिक अहमद जे आहेत विद्यार्थी मित्रांनो या शासनकर्त्यांनी अहिल्यानगर या शहराची जी आहे ती स्थापना केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अहिल्यानगर ह्या शहराची जी स्थापना आहे हे कोणत्या वर्षी झाली या बाबतीत आपण पुढे बघूयात. तर बघा अहिल्यानगरच्या निजामशाहीत एकूण 11 निजाम होऊन गेले होते मलिक अहमद पकडून, आणि त्यांची ही जी सत्ता आहे विद्यार्थी मित्रांनो ती 125 वर्ष चालली होती. हे सुद्धा तुम्ही 2 पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 अहिल्यानगर या शहराची स्थापना केव्हा करण्यात आली. तर बघा याच्यामध्ये ऑप्शन बघा 15 जून 1480, 28 मे 1490, 12 मे 1485 व 29 ऑक्टोबर 1488. तर याचं बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 28 मे 1490 या साली अहिल्यानगर या शहराची जी आहेत विद्यार्थी मित्रांनो स्थापना करण्यात आलेली होती. कोणी केली होती तर मलिक अहमद या शासनकर्त्यांनी जे आहेत अहिल्यानगर या शहराची स्थापना केलेली आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर या शहराची जी स्थापना आहे झाल्यानंतर अहमदनगर हे नामकरण जे आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हे नाव का पडलं तर येथील बहुसंख्य जे मंत्रिमंडळातील जे नेते आहेत ते जे सरदार आहेत विद्यार्थी मित्रांनो जे बहुसंख्य जे सरदार आहेत ते अहमद या नावातील होते, म्हणूनच त्याचं नाव अहमदनगर असं पडलेलं होतं. त्यानंतर बघा अहिल्यानगरमधील निजामशाहीच्या बाबतीत निजाम या शब्दाचा अर्थ काय होतो. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. अहिल्यानगरमधील निजामशाहीच्या बाबतीत निजाम या शब्दाचा अर्थ काय होता. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 सैन्य कमान सांभाळणारा, ऑप्शन क्रमांक 2 जमिनीची व्यवस्था पाहणारा, ऑप्शन क्रमांक 3 वजीर, ऑप्शन क्रमांक 4 आर्थिक व्यवस्था पाहणारा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर जे उत्तर असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 2 जमिनीची व्यवस्था पाहणारा म्हणजेच निजाम असा होतो. म्हणजेच प्रश्न जर असा आला की निजाम या शब्दाचा अर्थ काय होतो निजामशाहीच्या बाबतीत जी अहिल्यानगरमध्ये होती तर त्याचा अर्थ होतो जमिनीची व्यवस्था पाहणारा. तर त्या बाबतीतच एक महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो सुद्धा लक्षात ठेवा. तो म्हणजे बघा त्यामुळेच संबंधित जे काही सुभेदार आहेत त्याला निजाम उल मुल्क ही पदवी असायची. म्हणजेच निजाम म्हणजेच जमिनीची व्यवस्था पाहणारा आणि जमिनीची व्यवस्था पाहणारा जो निजाम आहे त्यालाच निजाम उल मुल्क ही सुद्धा पदवी तो धारण करत असत. हे सुद्धा तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा की जर परीक्षेत प्रश्न विचारला की निजामशाहीच्या बाबतीत जमिनीची व्यवस्था पाहणारा जो व्यक्ती आहे त्यास काय म्हणत असत तर त्यास निजाम उल मुल्क असं म्हटलं जात असत. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा निजाम. त्यानंतर बघा विद्यार्थी निजामशाहीची देण समजली जाणारी एक तोफ जे आता बिजापूरला आहे त्याचं नाव काय आहे. तर त्याचं बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो मुलुख हे मैदान किंवा मलिक हे मैदान. तर अहमदनगरमधील जेव्हा निजामशाहीची सत्ता होती तेव्हा तिथे एक तोफ होती जी त्या निजामशाहीच्या कालखंडात खूप
महत्त्वपूर्ण होती आणि त्याचा उपयोग करूनच खूप साऱ्या लढाया ज्या ते जिंकल्या गेलेल्या होत्या. तर ती तोफ खूप मानाची मानली जाते विद्यार्थी मित्रांनो. तर त्या तोफेचं जे नाव होतं ते तोफेचं नाव मुलुख ए मैदान किंवा मलिक ए मैदान असं होतं. आणि ही जी तोफ आहेत हे रुमी खान दक्कनी याने बनवून घेतली होती. आणि या तोफेचं जे वजन होतं विद्यार्थी मित्रांनो ते 55 टन हे होतं. तर या बाबतीत तुम्ही इथे 3 प्रश्न तुमचे तयार होतात की निजामशाहीच्या कालखंडात महत्त्वपूर्ण समजली जाणारी जी तोफ होती त्याचं नाव मुलुख ए मैदान किंवा मलिक ए मैदान. त्याच्या व्यतिरिक्त ती तोफ कोणी बनवून घेतली होती तर रुमी खान. किती किलो वजनाची होती तर 55 टनाची. आणि ती आता कोणत्या ठिकाणी आहे तर बिजापूरला. अशा प्रकारे तुम्ही 4 प्रश्न तुमचे इथेच तयार झालेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोठे लिहिला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे हा भुईकोटच्या किल्ल्यामध्ये लिहिला होता. जवाहरलाल नेहरू आणि अन्य काही बडे नेते जेव्हा चले जाव आंदोलनामध्ये त्यांचा समावेश होता तेव्हा महात्मा गांधी सोडून इतर जेवढे काही महत्त्वपूर्ण जे नेते होते जसे की जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल असे अन्य प्रकारचे अन्य महत्त्वपूर्ण जे नेते होते त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजेच सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जे भुईकोटचा जो किल्ला आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे तुरुंगवासात ठेवण्यात आले होते. तेथेच जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ जो आहे तो लिहिला होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एक महत्त्वपूर्ण जो ग्रंथ होता थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथसुद्धा त्यांनी म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी याच किल्ल्यामध्ये लिहिलेला होता. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अहमदनगरमधील कोणत्या ठिकाणी लिहिला होता म्हणजेच अहिल्यानगरमधील. तर त्याचे बरोबर उत्तर असेल श्री क्षेत्र नेवासे. तर नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न बघा, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी कृषी विद्यापीठ जे आहेत त्याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती. तर याचं बरोबर उत्तर असेल 29 मार्च 1968. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्वात पहिलं जे कृषी विद्यापीठ आहे राहुरी कृषी विद्यापीठ हे याची स्थापना 29 मार्च 1968 साली राहुरी या ठिकाणी झालेली होती. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी. त्यानंतर बघा, अहमदनगर जिल्ह्याचा अक्षांश व रेखांश विस्तार किती आहे. तर बघा, अहमदनगर जिल्ह्याचा अक्षांश विस्तार जो आहे म्हणजेच अहमदनगर जिल्हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा 19.08 अंश सेल्सिअस 19.08 अंश अक्षांश उत्तर अक्षांशवर तर 74.73 अंश पूर्व रेखांश वर स्थित आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याचं जे काही ठिकाण आहेत हे ठिकाण अक्षांश स्तरावर 19.08 अंश अक्षांशवर तर रेखांशवर 74.73 अंशवर आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, अहमदनगर जिल्ह्याच्या बाबतीत काही महत्त्वपूर्ण माहिती म्हणजेच बघा, एरिया म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे. तर बघा 17,048 स्क्वेअर किलोमीटर इतकं अहमदनगर जिल्ह्याचं जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळ आहे. परीक्षेला डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर बघा, अहमदनगर जिल्ह्याचा जो काही नॉर्थ अल्टिट्यूड आहे तो 18.2 ते 19.9 डिग्रीच्या दरम्यान आहेत. तर ईस्ट लॉन्जिट्यूड म्हणजेच रेखांश विस्तार हा 73.9 ते 75.5 अंशवर स्थित आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे याच्या दरम्यान संपूर्ण अहमदनगर जिल्हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे. त्यानंतर बघा,
अहमदनगर जिल्ह्याचं जे काही लोकसंख्या आहे म्हणजे पॉप्युलेशन आहे 2011च्या जनगणनेनुसार ती आहे 45,43,159 इतकी. त्याच्यापैकी मेल म्हणजेच पुरुष लोकसंख्या ही 23,42,825 इतकी. तर फिमेल म्हणजेच महिला लोकसंख्या ही 22,334 इतकी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे, अहिल्यानगर शहर हे समुद्रसपाटीपासून किती किलोमीटर उंचीवर आहेत विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, किलोमीटर नाही आहे तर मीटर. समुद्री सपाटीपासून अहमदनगर जिल्ह्याचं जे काही ठिकाण जे आहे ते किती उंचीवर आहेत, म्हणजेच अहमदनगर जिल्हा अहमदनगर शहर हे समुद्री सपाटीपासून किती उंचीवर आहेत, तर ते बघा 649 मीटर उंचीवर जे आहे ते अहमदनगर जिल्हा जे आहे ते आहे. त्यानंतर बघा अहमदनगर जिल्ह्याच्या बाबतीत अहमदनगर जिल्ह्यात विविध प्रकारची जमीन आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्याची जी जमीन आहेत ती कशी आहेत याबाबतीत आपण इथे बघूयात. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा डोंगराळ भाग आहेत. त्यांना कळसूबाई, अदुला, बालेश्वर आणि हरिश्चंद्रगड डोंगरी रांग असे म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्याचा जो काही पश्चिमी भाग आहे, जसं की असा एक अहमदनगर जिल्हा आहे आता उदाहरणार्थ, तर अहमदनगर जिल्ह्याचा जो काही हा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो पश्चिमी भाग, हा पश्चिमी भाग आहे हा सह्याद्रीच्या डोंगराळ भागात आहेत. या सह्याद्रीच्या डोंगराळ भागातच अहमदनगर जिल्ह्यातील जे काही कळसूबाई, अदुला, बालेश्वर व हरिश्चंद्रगड हे जे डोंगर रांग आहेत ह्या डोंगर रांगा आहेत. सह्याद्रीतील सर्वाधिक उंच जे शिखर आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर मानलं जाणारं कळसूबाई शिखर जे आहेत ते सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्यातच आहेत. हरिश्चंद्रगड, रतनगड, कुलंग आणि अजुबा हे जिल्ह्यातील काही शिखर आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बघा पुणे संगमनेर रोडवरील चांदापुरी घाटावरील रंधा धबधब्याच्या मार्गावर आपल्याला विटा घाट दिसेल. तर बघा पुणे संगमनेर रोडवर चांदापुरी घाटावर रंधा धबधबा आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आहे, अहमदनगर जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. म्हणजेच अहमदनगर जिल्हा जो विद्यार्थी मित्रांनो असा, ह्या अहमदनगर जिल्ह्याच्या ज्या काही सीमा आहेत या किती जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत, तर त्याचं बरोबर उत्तर असेल 7. तर 7 जिल्ह्याला अहमदनगर जिल्ह्याचे जे आहेत ते सीमा लागलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा कोणकोणत्या जिल्ह्याच्या सीमा ज्या आहेत ते अहमदनगर जिल्ह्याला लागले आहेत. तर बघा पूर्वेस बीड, तर अहमदनगर जिल्हा जो असेल असा जो अहमदनगर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्याच्या ज्या पूर्वेस आहेत, पूर्वेस बीड आहे, आग्नेय दिशेस उस्मानाबाद आहे, इकडे आग्नेय दिशेस उस्मानाबाद येते व सोलापूर येते अहमदनगर जिल्ह्याच्या. तर अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणेस आणि नैऋत्येस पुणे ह्या जिल्हा येतो. तर पश्चिमेस व वायव्य दिशेस ठाणे व नाशिक हा जिल्हा येतो. म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला ठाणे तर वायव्य दिशेला नाशिक येते. तर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेला नाशिक म्हणजेच वायव्य व उत्तर या दोन्ही दिशेला नाशिक हा जिल्हा येतो. तर ईशान्य दिशेस औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा येतो विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्याच्या. तर अशा प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्याला एकूण 7 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत, ज्यामध्ये पूर्वेस बीड, आग्नेय दिशेस उस्मानाबाद व सोलापूर, दक्षिणेस व नैऋत्येस पुणे, पश्चिमेस व वायव्येस ठाणे व नाशिक, तर उत्तरेला नाशिक आणि ईशान्येस छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा लागून आहेत. त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील क्षेत्रफळ आणि सर्वात मोठा जिल्हा जो आहे हा अहमदनगर जिल्हाच आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील पहिला साखर कारखाना जो आहे तो सन 1950 साली राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे उभारण्यात आला. या साखर उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तर बघा विद्यार्थी मित्र, सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा.
आणि सर्वात पहिला साखर कारखानासुद्धा अहमदनगर जिल्ह्याच्या प्रवरानगर येथे सुरू करण्यात आलेला होता. राहाता तालुका, तेव्हाच्या काळातील राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे 1950 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना जो आहे, सहकारी साखर कारखाना जो आहे तो सुरू करण्यात आलेला होता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर औद्योगिक क्षेत्राची स्थापना म्हणजेच अहमदनगरमधील जे काही MIDCची जी स्थापना आहे ती 1972 या साली करण्यात आलेली होती. म्हणजेच अहमदनगरमधील MIDCची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली किंवा अहमदनगर औद्योगिक क्षेत्राची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली असा जर प्रश्न विचारला तर त्याचं बरोबर उत्तर जे असेल ते 1972 हे असेल. म्हणजेच अहमदनगरमध्ये म्हणजेच अहिल्यानगरमध्ये 1972 साली MIDCची स्थापना करण्यात आली. याच्यामध्ये बघा MIDCच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रामध्ये 180 हेक्टर क्षेत्र जे आहेत ते जापनीज पार्क म्हणून विकसित केले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण पॉईंट असेल की अहमदनगरमधील जे MIDCच्या क्षेत्रात असलेल्या एकूण किती हेक्टर क्षेत्र जे आहे ते जापनीज पार्क म्हणून विकसित करण्यात आलेलं आहे. तर 180 हेक्टर क्षेत्र हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या एकूण 22 साखर कारखाने जे आहेत ते उपलब्ध आहेत. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नेवासे येथे मोहिनी राजाचे प्राचीन मंदिर आहे. नाथ संप्रदायी कानिफनाथांची समाधी मढी येथे आहे. म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील मढी या गावी नाथ संप्रदायी कानिफनाथ यांची जी आहेत ते समाधी जी आहेत ती आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगरमधील चौंडी या गावामध्ये झालेला होता. परीक्षेला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला होता, तर चौंडी या गावी झाला होता. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा अहिल्यानगर जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेनुसार अहिल्यानगर जिल्ह्याचे 3 प्राकृतिक विभाग पडते. विद्यार्थी मित्रांनो, त्यापैकी एक बघा पश्चिमी डोंगराळ क्षेत्र, दुसरा आहेत मध्यवर्ती पठार प्रदेश व तिसरा आहेत उत्तरेकडील आणि दक्षिणी मैदानाचे क्षेत्र. असे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार 3 भाग पडते. ते आपण 1 बाय 1 आपण बघूयात. तर बघा पहिला बघा पश्चिमी डोंगराळ क्षेत्र. अहमदनगरमधील पश्चिमी डोंगराळ क्षेत्र बघा कसं आहे. अकोले तालुका व संगमनेर तालुक्याच्या प्रदेशामध्ये समावेश होतो. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, अकोले तालुका आणि संगमनेर तालुका हे 2 तालुके पश्चिमी डोंगराळ क्षेत्रामध्ये येतात. अहमदनगर जिल्ह्यातील या प्रदेशातील अदुला, बालेश्वर, हरिश्चंद्रगडच्या पर्वतरांगांमध्ये एकाच भागात अनेक उंच शिखरे आढळतात. सह्याद्रीतील 5427 फूट उंच असलेले सर्वोच्च शिखर कळसुबाई हे याच प्रदेशात आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत ते पश्चिमी डोंगराळ क्षेत्राच्या प्रदेशामध्येच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ज्याची उंची ही 5427 फूट उंच आहे. याच्या आधी आपण हा कोणत्या तालुक्यामध्ये येतो कळसुबाई शिखर ते आपण चर्चा केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्राकृतिक विभाग बघा मध्यवर्ती पठार प्रदेश. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती पठारी प्रदेशामध्ये पारनेर व अहिल्यानगर हे 2 तालुके येतात. त्याच्या व्यतिरिक्त श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्याचाही काही भाग जो आहे तो मध्यवर्ती पठारी प्रदेशात येतो. तर मध्यवर्ती पठारी प्रदेशामध्ये पारनेर, अहिल्यानगर, संगमनेर, श्रीगोंदा आणि कर्जत या 5 तालुक्यांचा भाग जो आहे तो येतो. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा उत्तर आणि दक्षिणी मैदानाचे क्षेत्र. तर या क्षेत्रात उत्तरी कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, नेवास्याचा समावेश होतो. तर बघा उर्वरित जो काही अहिल्यानगर जिल्ह्यामधील जे काही तालुक्यात विद्यार्थी मित्रांनो ते उत्तर आणि दक्षिण मैदानाच्या क्षेत्रामध्ये येतात. यामध्ये
सर्वात जास्त प्रमाणात म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्याचा जो काही जास्तीत जास्त जे क्षेत्र आहेत, सर्वात मोठे क्षेत्र हे उत्तर आणि दक्षिण मैदानाच्या क्षेत्रामध्येच येतं, ज्यामध्ये श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या दक्षिणेकडील तालुक्याचा भागही या भौतिक विभागात येतो. या प्रदेशात घोड, भीमा आणि सीना नद्यांची खोरे आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सीना, भीमा आणि घोड ह्या ज्या नद्यांचा समावेश जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हा अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या प्राकृतिक विभागात येतो असा जर प्रश्न विचारला तर उत्तर आणि दक्षिणी मैदानी क्षेत्रामध्ये घोड, भीमा आणि सीना नद्यांचं खोरे जे आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त गोदावरी व प्रवरा नदीच्या खोऱ्यांचा भागसुद्धा उत्तर आणि दक्षिणी मैदानाच्या क्षेत्रामध्ये येतो. तर अशा प्रकारे काही महत्त्वपूर्ण ही जी माहिती आहे अहिल्यानगरच्या बाबतीत ती आपण येथे घेतलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी काही माहिती जी आहेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाबतीत त्याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओ जो आहे अहिल्यानगर जिल्ह्याविषयीचा लवकरच तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईल. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच प्रकारचे काही महत्त्वपूर्ण जे भरती स्पेशल आहे, जसे की कोतवाल भरती स्पेशल, पोलीस पाटील भरती स्पेशल, MIDC पंप ऑपरेटर, फिटर याचीसुद्धा प्रश्न उत्तरांची जी सिरीज आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करणार आहोत, ज्याची परीक्षा पुढच्या महिन्यामध्ये होणार आहेत. आणि RRB ग्रुप डीचे जे काही सायन्स स्पेशल असेल विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सायन्सचे जे क्लासेस आहेत ते आपण घेणार आहोत. मराठीमध्ये चांगल्यात चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो आपण करणार आहोत, जो हिंदीमध्ये उपलब्ध आहे परंतु मराठीमध्ये उपलब्ध नाही आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या चॅनलवर सायन्स विशेष ग्रुप डीमधील सर्वात महत्त्वपूर्ण जो भाग मानला जाणारा जो काही प्रश्नाचा जो भाग आहे, 25 प्रश्न जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो यामध्ये येतात, सर्वात मोठा भाग. या बाबतीत आपण सुद्धा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करूया आणि चांगल्यात चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.